दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं, प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागलेले आहेत आणि या निवडणुकीच्या अगोदर जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा सुपडा हा एक शब्द फार सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचलित झाला, गाजला. माढ्याचे खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आवाहन केलं होतं सर्व मतदारांना की भाजपचा सुपडा साफ करा. जयकुमार गोरे पालकमंत्री जिल्ह्याचे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये वाकयुद्ध या निवडणूक काळामध्ये रंगलं होतं. आरोप प्रत्यारोप रंगले होते. त्यावेळेस मोहिते पाटील यांनी मतदारांना आवाहन केलं होतं आणि हाच धागा पकडून सतत जयकुमार गोरे यांनी सुद्धा मोहिते पाटील यांच्यावर ठिकठिकाणी टीका केली होती. आता निवडणुकीचे निकाल आले. आता कोणाचा सुपडा साफ होतोय हे सोलापूर जिल्हा पाहतोय, राज्य पाहतोय. दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं एक हाती सत्ता स्थापन केली. सोलापूर महापालिकेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातलं आणि 87 नगरसेवक निवडून आणले. 102 पैकी 87 आणि एक हाती सत्ता भाजपची महापालिकेत मिळवून दिली. त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा स्वबळावर भारतीय जनता सत्ता स्थापन करत आहे. 38 नगर जिल्हा परिषद सदस्य हे त्यांचे कमळ चिन्हावरचे निवडून आले आहेत. याचबरोबर स्थानिक पातळीवर काही ठिकाणच्या त्यांच्या आघाड्या आहेत आणि जे राज्याच्या सत्तेत त्यांच्याबरोबर महायुती म्हणून आहेत तेही पक्ष कदाचित पुढच्या काळामध्ये म्हणजे येत्या काही दिवसामध्ये पुन्हा भाजप बरोबर सत्तेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याच्यामुळं भाजप हा क्रमांक 1चा पक्ष ठरला. ज्या जिल्हा परिषदेमध्ये कधीतरी आपली सत्ता असावी याकरता म्हणून 2014 नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समविचारी आघाडीला ताकद दिली. अनेक नेते भाजपकडे वळवले. जे मोहिते पाटील विरोधक होते ते हळूहळू भाजपकडे गेले आणि जिल्हा परिषदेमध्ये यांनी समविचारी आघाडी सत्ता आणली. त्याला भाजपने साथ दिली. नंतरच्या काळामध्ये जेव्हा रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले तेव्हा सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर केलं आणि त्या सत्तांतराच्या काळामध्ये सुद्धा मोहिते पाटलांनी आपली भूमिका उठवली होती. आपले जे सदस्य आहेत ते त्यांनी भाजपच्या पाठीशी म्हणजे समविचारीच्या पाठीशी लावून सत्ता स्थापन केली होती जिल्हा परिषदेमध्ये. त्यावेळेस न्यायालयीन प्रक्रिया ही झाली होती. तेव्हा ते तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सदस्य होते. आता अशी अवस्था झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये की ज्या मोहिते पाटील यांच्याशिवाय सोलापूर जिल्ह्याचं राजकारण होत नव्हतं. सहकारातल्या निवडणुका होत नव्हत्या. जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, जिल्हा दूध संघ असेल, जिल्हा बँक असेल, अन्य मोठ्या संस्था असतील, या संस्था सगळीकडे मोहिते पाटलांचा शब्द हा अंतिम होता. आज त्याच सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने कुठल्याही एका कुटुंबाचं, एका नेत्याचं वर्चस्व नव्हतं, आपल्या पक्षाचं वर्चस्व निर्माण करण्याचा चंग बांधला आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या काळामध्ये हा त्यांचा संकल्प पूर्ण होताना दिसतोय. कारण जिल्हा परिषदेची संपूर्ण सत्ता, एक हाती सत्ता भाजपची ही आता पहिल्यांदाच इथं आलेली आहे स्थापनेपासून जिल्हा परिषदेच्या. आणि महापालिकेमध्ये एवढं मोठं बहुमत कधीच भारतीय जनता पक्षाला मिळालं नव्हतं. तत्पूर्वी नगर परिषद निवडणुकात सुद्धा सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरला. जवळपास 140 अधिक सदस्य त्यांचे सोलापूर जिल्ह्यात निवडून आले. यामुळं जेव्हा सुपडा साफ करण्याची भाषा होऊ लागली होती तेव्हा ते खरं हास्यास्पदच होतं. कारण एवढा मोठा पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये, एवढे त्यांचे आमदार आहेत, एवढी त्यांची ताकद आहे आणि ह्या पक्षाचा सुपडा साफ करण्याची भाषा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली. निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना, आपल्या सगळ्या लोकांना चार्ज करण्याकरता भाषणामध्ये असं बोलावंच लागतं. मात्र त्या शब्दाचं एवढा तो शब्द गाजला करमाळ्यापासून अक्कलकोटपर्यंत आणि इकडं माळशिरसपासून मंगळवेढ्यापर्यंत सुपडा 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 हा शब्द होता. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने आता एक लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यापुरतं मर्यादित करतोय आणि तिथंही त्यांना आव्हान देण्याचं काम राम सातपुते करतायत. विधानसभेला पराभूत झाले, लोकसभेला पराभूत झाले, नगर परिषदेमध्ये त्यांना कमी जागा मिळाल्या अकलूजच्या, तरी सुद्धा राम सातपुते हे तिथं लढत राहिले. त्यांनी अनेकांना भाजपच्या गळाला लावलं, पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न केला. आज 2 जिल्हा परिषदचे गट आणि 6 गण हे भाजपनं जिंकलेले आहेत आणि सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या स्वतः तिथे विजयी झाल्या. त्या गटामध्ये ते विजयी झाल्या. तिथेच त्यांनी उत्तमराव जानकर यांच्या चिरंजीवाचा पराभव केला. तर दुसरीकडे गणामध्ये, गुरसाळे गणामध्ये अर्जुनसिंह मोहिते पाटील हे सुद्धा पराभूत झाले. दुसऱ्या गटामधून ते विजयी झाले, पण या गणामध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि संस्कृती सातपुते या जिल्हा परिषदेमध्ये पोहोचल्या.
म्हणजे राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांना दिलेलं आव्हान आहे, त्यानुसार त्यांना अनेक वेळा पराभवाचा सामना करावा लागतो, मात्र ते लढत राहिलेत. आणि आज जरी विचार केला तर माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा 40 ते 45% मतं घेतो आहे. अकलूज नगर परिषदेमध्ये त्यांचे 4-5 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. ज्या भागामध्ये मोहिते पाटलांना विरोध करायला लोक घाबरत होते, आज तिथंच मोहिते पाटलांच्या विरोधातही काही घरं उभारत आहेत, काही लोक उभारत आहेत आणि हळूहळू तिथं भारतीय जनता पक्षाची ताकद वाढताना दिसते आहे. कारण आता सुद्धा जे पंचायत समितीला जे सदस्य निवडणार आहेत त्यामध्ये सुद्धा अजित पवार यांच्याही पक्षाचे काही आहेत, याचबरोबर शिंदे शिवसेनेचेही काही उमेदवार आहेत. त्यामुळे आगामी काळात तिथं काय होणार आहे हे माहीत नाहीये, कोणाची सत्ता स्थापन होईल हे सांगता येत नाही. कारण राज्यात भारतीय जनता पक्षाबरोबर अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे, शिंदे यांची शिवसेना ही तिथं सत्तेमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी आघाड्यांचं सुद्धा राजकारण होऊ शकतं, युतीचं राजकारण होऊ शकतं. मात्र जे मोहिते पाटील जिल्ह्याचं राजकारण करत होते त्यांना माळशिरसमध्ये मर्यादित करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं सतत होतोय. यातूनही धैर्यशील मोहिते पाटील असतील, रणजितसिंह मोहिते पाटील असतील किंवा अन्य त्यांचे सगळे नेते जे असतील ते प्रयत्न करतात अन्य तालुक्यांमध्ये सुद्धा विस्तार करण्याचा, आपल्या गटाचा, आपल्या पक्षाचा. आता रणजितसिंह मोहिते पाटील हे तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्येच आहेत, अजूनही ते विधान परिषदेचे काही दिवसाचे आमदार आहेत. मात्र ते 2 वर्ष लोकसभा, विधानसभा, नगर परिषदेच्या निवडणुका ते भाजपच्या कधीही व्यासपीठावर गेले नाहीत किंवा प्रचारात ते कधी गेले नाहीत. तरीही भाजपनं त्यांच्यावर कधीही आक्षेप घेतला नाही किंवा त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, पक्षविरोधी कारवाई. त्यांची मागणी होत होती मात्र केली नाही, कारण सहानुभूती त्यांना मिळू नये हाच भाजपनं पूर्णतः प्रयत्न केला. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याशी मैत्री जपली आणि दुसरीकडं अकलूजमध्ये, माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांना जबर आव्हान द्यायचं काम भाजपनं केलं. आणि त्याच्याकरता म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, राम सातपुते असतील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील आणि सोलापूर जिल्ह्यातले भाजपचे जे अन्य नेते आहेत या सगळ्यांची भूमिका वठवलेली आहे. यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा सुपडा साफ करा असं जरी म्हटलं असलं तरी ते वाक्य आहे ते आपल्या लोकांना चार्ज करण्याकरता आहे, आपल्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याकरता आहे. कारण त्यांनाही माहिती आहे की भाजपचा सुपडा साफ करणं हे सोपं काम नाहीये, एकट्या दुकट्या नेत्याचं काम नाहीये, एखाद्या दुसऱ्या पक्षाचं काम नाहीये. त्यामुळं ह्या जो शब्द होता तो आता या निकालानंतर सर्वाधिक जास्त पवळीचा बांधला. प्रत्येक जण म्हणते सुपडा साफ कोणाचा झाला आपल्यालाच माहिती आहे. नमस्कार.